नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 9वा विषय इतिहास यामधील प्रकरण 8वे ज्याचं नाव आहे उद्योग व व्यापार यातील भाग पहिला हा आज आपण बघणार आहोत। पाठाला सुरुवात करण्यापूर्वी या पाठात आपण स्वातंत्र्योत्तर कालखंडातील उद्योग व व्यापार याविषयीची माहिती घेणार आहोत। म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताने उद्योग आणि व्यापारिक क्षेत्रामध्ये जी प्रगती साधलेली आहे त्याबद्दल या पाठामध्ये आपल्याला माहिती मिळणार आहे किंवा घ्यायची आहे। भारत स्वतंत्र झाल्यानंतर औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी 1948 मध्ये भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना, औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे या हेतूने करण्यात आली। तसेच 1954 मध्ये औद्योगिक क्षेत्राचा विकास अधिक होण्यासाठी भारतीय औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली। की भारत स्वतंत्र झाल्यानंतर औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी, त्याशिवाय औद्योगिक विकास हा घडवून आणण्यासाठी 1948 मध्ये भारताने भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना केली। वित्त म्हणजे पैसा पुरवणारी अशी एक संघटना, असं एक महामंडळ भारत सरकारने स्थापन केलं की ज्या माध्यमातून जे औद्योगिक प्रकल्प आहेत, म्हणजे जे मोठमोठे कारखाने लोक उभारतात, मग ते प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे स्वतःच्या मालकीचे असो किंवा सार्वजनिक उद्योग असो, अशा उद्योगांना, अशा प्रकल्पांना दीर्घ मुदतीचं कर्ज उपलब्ध करून देणे, म्हणजे त्यांना उद्योग उभारणीकरिता पैसा उपलब्ध करून देणे या हेतूने भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना ही 1948 मध्ये करण्यात आली। तसेच 1954 मध्ये औद्योगिक क्षेत्राचा विकास हा होण्यासाठी भारतीय औद्योगिक विकास महामंडळाची, म्हणजे ज्याला आपण MIDC संबोधतो, MIDC म्हणजे महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, तर या MIDCची स्थापना ही 1954 मध्ये करण्यात आली। म्हणजे सर्व भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्रांचा विकास घडून आणायचा आहे त्यासाठी अशा प्रकारच्या औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना ही करण्यात आली। आणि या प्रकरणामध्ये आपण भारतामध्ये जे निरनिराळे उद्योग, जे व्यापार हे भारत सरकारने प्रोत्साहित करून विकसित केले त्याबद्दल थोडक्यात माहिती या प्रकरणामध्ये आज आपण बघणार आहोत। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण भारतातील काही उद्योग आणि त्यांच्या विकासाबाबत आपण जाणून घेणार आहोत। भारतातील काही उद्योग, यामध्ये पहिला उद्योग आहे वस्त्रोद्योग। वस्त्रोद्योग म्हणजे ज्यामध्ये कापड तयार केला जातो आणि या कापडाचं उत्पादन करून संपूर्ण देशामध्येच नव्हे तर जगामध्ये त्याचं वितरण हे केलं जातं आणि त्यातून भरपूर लोकांना रोजगार तर प्राप्त होतोच, पण त्याचबरोबर आपल्याला परकीय चलनसुद्धा प्राप्त होतं आणि शिवाय आपल्या देशाच्या अंतर्गत भागात त्याची विक्री करून भरपूर महसूल, भरपूर पैसा हा भारत सरकारला प्राप्त होतो आणि या पैशाचा विनियोग हा देशाच्या विकासाकरिता केला जातो। तर असा पहिला उद्योग आहे वस्त्रोद्योग। देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनात वस्त्रोद्योगाचा वाटा सुमारे 14% आहे। म्हणजे देशाचा जो पूर्ण औद्योगिक विकास आहे 100%, तर त्या 100% औद्योगिक विकासामध्ये वस्त्रोद्योगाचा वाटा हा सुमारे 14% एवढा आहे। वस्त्रोद्योगामध्ये यंत्रमाग उद्योग, हातमाग उद्योग यांचा समावेश होतो आणि या वस्त्रोद्योगामध्ये यंत्रांच्या सहाय्याने तयार केलेले जाणारे कापड आणि हाताच्या सहाय्याने तयार केले जाणारे कापड या दोन प्रकारांचा, म्हणजे यंत्रमाग उद्योग आणि हातमाग उद्योग यांचा समावेश होतो। हातमाग उद्योग हा श्रमप्रधान आहे, म्हणजे यामध्ये लोक आपल्या हाताच्या सहाय्याने काय करतात, कापड विणतात, कापड तयार करतात, म्हणून त्याला श्रमप्रधान
उद्योग असं म्हटलेलं आहे. टेक्स्टाईल कमिटी ॲक्ट 1963 नुसार वस्त्रोद्योग समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि भारताच्या संविधानामध्ये टेक्स्टाईल कमिटी ॲक्ट 1963 नुसार वस्त्रोद्योग समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. म्हणजे ही वस्त्रोद्योग समिती वस्त्रोद्योग क्षेत्राला चालना देईल, त्यामध्ये अधिकाधिक संशोधन घडवेल आणि त्या माध्यमातून देशामध्ये वस्त्रोद्योगाचा जो आवाका आहे तो वाढवण्याचा प्रयत्न ही कमिटी करते. मग आता देशांतर्गत बाजारपेठ आणि निर्यातीसाठी तयार केल्या जाणाऱ्या वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करण्याचे कामसुद्धा या समितीचे आहे. की आपल्या देशामध्ये जो तयार होणारा कापड आहे तो कापड हा देशांतर्गत बाजारपेठेमध्ये आणि देशाच्या बाहेर म्हणजे तिची निर्यात जी केली जाते त्या वस्त्रांची गुणवत्ता म्हणजे त्याची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी कितपत चांगली असावी, आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्या प्रकारचं कापड हे उत्पादित केल्या जावं, कोणत्या प्रकारच्या कापडाची निर्मितीही केली जावी, तर त्या कापडाची गुणवत्ता ठरवण्याचं काम हे कोण करतं? टेक्स्टाईल कमिटी ॲक्टनुसार वस्त्रोद्योग समिती ही करत असते. तर अशा पद्धतीने भारतामध्ये वस्त्रोद्योग हा आपल्याला विकसित झालेला दिसतो. त्यानंतरचा दुसरा उद्योग आहे रेशीम उद्योग. की आपण सगळे जाणत असालच की रेशीम हे रेशमी किड्यांपासून तयार केलं जातं. की एक किडा असतो आणि त्या किड्याची जी लाळ असते त्या लाळीतून काय होतो, एक प्रकारचा धागा तयार होतो आणि त्यालाच आपण रेशमाचा धागा म्हणतो. आणि या रेशमाच्या धाग्यापासून कापडंही तयार केली जातात. तर असा हा जो रेशीम उद्योग आहे हा सुद्धा भारतातला एक प्रमुख उद्योग आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत या उद्योगाचे काम चालते आणि जे वस्त्रोद्योग मंत्रालय त्या मंत्रालयाच्या अंतर्गत या रेशीम उद्योगाचं काम हे भारतामध्ये चालतं. रेशमी किड्यांच्या जाती आणि तुतीच्या झाडावरील संशोधन बंगळुरू येथील सेरीबायोटिक रिसर्च लॅबॉरेटरीमध्ये केले जाते. की आता रेशमी किड्यांच्या जाती, मग ज्या अतिशय चांगल्या प्रकारचं रेशीम जर आपल्याला तयार करायचं असेल तर त्यासाठी रेशमी किड्यांच्या जातीची निवडसुद्धा आपल्याला करावी लागेल. म्हणून जे चांगल्या जातीचे रेशीम तयार करणारे जे किडे आहेत त्या जाती आणि तुती म्हणजे रेशमी धागे निर्माण करणारे हे जे रेशमाचे किडे असतात ते तुतीच्या झाडावर किंवा त्यांचा प्रमुख आहार या तुतीच्या झाडाची पाने असतात. त्या तुतींच्या झाडांवरील संशोधन म्हणजे रेशमी किडे म्हणजे चांगल्या प्रतीचे रेशमी किडे आणि तुतीचं झाड हे या दोघांवर संशोधन करण्याचं काम हे कुठे केलं जातं? बंगळुरू म्हणजे ज्याला आपण बेंगलोर म्हणत होतो. तर या बंगळुरू येथे सेरेबायोटिक रिसर्च लॅबॉरेटरीमध्ये हे काम केल्या जातं की जेणेकरून चांगल्यात चांगल्या प्रकारचं रेशीम हे भारतामध्ये उत्पादित व्हावं आणि त्या माध्यमातून अंतर्गत भागातच नव्हे तर निर्यातीतून सुद्धा भारताला अधिक भरघोस उत्पन्न मिळावं याकरिता ही बेंगळुरू येथील ही रिसर्च लॅबॉरेटरी काम करते. आता हा उद्योग प्रामुख्याने कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर या राज्यांमध्ये आहे. म्हणजे ही काही प्रमुख राज्ये आहेत की ज्या ठिकाणी हा उद्योग मोठ्या प्रमाणावर केला जातो. तसेच उद्योगाचा प्रसार हा आदिवासी बहुल राज्यात केला जात आहे की ज्या ठिकाणी नॅचरली रेशमी किडे हे आपल्याला जंगलांमध्ये प्राप्त होतात आणि आदिवासी बांधव त्या माध्यमातून पैसा कमावू शकतात. अशा आदिवासी बहुल म्हणजे ज्या ठिकाणी आदिवासी जनजाती लोकांची संख्या ही खूप जास्त आहे अशा राज्यांमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी आदिवासी लोक हे आहेत अशा राज्यांमध्ये हा उद्योग केला जातो. त्याचा प्रसार करण्याचा प्रचार करण्याचा
भारत सरकारकडून प्रयत्न हा केला जातो आहे. तर अशा प्रकारचा हा रेशीम उद्योग भारतातील काही ठराविक राज्यांमध्ये केला जात असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे ताग उद्योग. ताग उत्पादनात भारत हा एक प्रमुख देश आहे. आणि ताग ही काय एक वनस्पती आहे. तुमच्या माहितीकरिता मी या चित्रांमध्ये तागाची झाडं ही दाखवलेली आहेत. आणि ताग हा काय असतो, या ज्या तागाच्या जी झाडं असतात, जी रोपटी असतात, ती रोपटी पाण्यामध्ये सडवली जातात आणि त्यापासून रेशमासारखाच म्हणजेच चमकीदार अशा रेषा या तागाच्या झाडातून आपल्याला प्राप्त होतात. आणि मग त्या तागाच्या म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये ज्यूट म्हणतात, तर या ज्यूटच्या वेगवेगळ्या वस्तू या तयार केल्या जातात. अगदी महिलांच्या पर्सपासून तर अनेक प्रकारची कापडंसुद्धा त्यापासून तयार केली जातात. शिवाय आपण जी मोठमोठी पोती बघतो, ती पोतीसुद्धा ज्यूटनी तयार केली जातात. त्यापासून बारीक सुतळ्या तयार केल्या जातात आणि मग त्याचं या सुतळ्या ज्या आहेत त्या विणून त्यापासून मोठमोठी पोती तयार केली जातात, जी आपण धान्यासाठी वापरतो. तर अशा अनेक प्रकारच्या कापडांमध्ये विविध प्रकारच्या वस्त्रू तयार करण्याकरिता या तागाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो. आणि ताग उत्पादनात जगामध्ये भारत हा एक प्रमुख देश मानला जातो. भारतातून मोठ्या प्रमाणावर ताग उत्पादनाची निर्यात होते आणि भारतातून मोठ्या प्रमाणावर काय केलं जातं, ताग जो आहे तो एक्सपोर्ट केला जातो, म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये पाठवला जातो. तागापासून काय काय तयार होतं, तर तागापासून कापड तयार होतो. गोनपाट म्हणजे ज्याला आपण पोतं, ज्याला आपण आपल्या बोलीभाषेमध्ये म्हणतो, ही अशा प्रकारची पोती तयार केली जातात. दोरखंड म्हणजे ते एक या तागाच्या दोऱ्या तयार केल्या जातात आणि या दोऱ्या एवढ्या मजबूत असतात की त्यापासून जाडेजुडे दोर तयार केले जातात, त्यांना दोरखंड असं म्हणतात. तर इत्यादी प्रकारच्या वस्तू या तागापासून तयार केल्या जातात. त्यानंतर आहे हस्तशिल्प. हे सुद्धा एक श्रमप्रधान क्षेत्र आहे. अधिक रोजगार क्षमता, कमी गुंतवणूक, अधिक नफा, निर्यातीला प्राधान्य आणि अधिक परकीय चलन यामुळे हस्तशिल्प क्षेत्रात शिल्पकारांना रोजगार मिळालेला आहे. की हस्तशिल्प हे सुद्धा भारतातील एक प्रमुख उद्योग क्षेत्र मानल्या जातं आणि हे एक श्रमप्रधान क्षेत्र आहे. म्हणजे या ठिकाणी माणूस हा हाताने काम करतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्याला भरपूर कष्ट, श्रम हे करावे लागतात, म्हणून त्याला श्रमप्रधान क्षेत्र म्हटलेलं आहे. शिवाय या उद्योगाचं वैशिष्ट्य म्हणजे काय, अधिक रोजगार क्षमता, म्हणजे अधिकाधिक लोकांना यातून काय मिळू शकतो, रोजगार प्राप्त केला जाऊ शकतो किंवा दिला जाऊ शकतो. आणि कमी गुंतवणूक आहे, म्हणजे जास्त काही आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज या उद्योगांमध्ये भासत नाही. शिवाय यातून मिळणारा जो नफा आहे तो सुद्धा कसा आहे, अधिक आहे. म्हणजे कमी गुंतवणूक परंतु नफा मात्र अधिक. आणि निर्यातीला प्राधान्य आहे, कारण पाश्चात्य देशांमध्ये अशा मॅन्युअल वस्तू या फारशा मिळत नाही, कारण त्या ठिकाणी मशिनरीजचा वापर हा जास्त केला जातो. लोकसंख्या कमी, त्यामुळे मशिनरीजचा वापर हा जास्त केला जात असल्याने अशा हाताने तयार केलेल्या वस्तूंना त्या ठिकाणी भरपूर मागणी असते. म्हणून या हस्तशिल्प क्षेत्रामध्ये निर्यातीला अधिक प्राधान्य आहे आणि अधिक परकीय चलन हे त्यामुळे भारताला प्राप्त होतं. यामुळे हस्तशिल्प क्षेत्रात शिल्पकारांना रोजगार प्राप्त झालेला आपल्याला दिसतो. मग आता हस्तशिल्प म्हणजे नेमकं काय, तर हस्तशिल्प म्हणजे हाताने तयार केलेल्या विविध कलाकुसरींच्या जेवढ्या काही वस्तू आहेत त्या सर्वांचा समावेश हस्तशिल्पामध्ये होतो. जसं मी या चित्रांमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की टेराकोटा ही एक प्रकारची माती आहे, जी बहुतांश गुजरात, कच्छच्या भागामध्ये ही नैसर्गिकरित्या आढळते. तर त्यापासून सुबक मातीची भांडी ही तयार केली जातात. विविध कलाकुसरींनी युक्त अशी मातीची भांडी तयार केली जातात. काही ठिकाणी
अगदी पिढीजात परंपरागत पद्धतीने चित्रकारी ही केली जाते. तर असे जे काही चित्रकार आहेत किंवा कापड विणणारे, कापडावर विविध प्रकारच्या कलाकृती सादर करणारे असे जे कलाकार असतात त्यांनासुद्धा या हस्तशिल्पामुळे रोजगार प्राप्त होतो. शिवाय हाताने बनवलेल्या कोरीव वस्तू, जसं एखादा व्यक्ती, एखादा शिल्पकार हा दगडाला कोरून खूप सुंदर मूर्ती तयार करतो, तर अशा प्रकारच्या वस्तूंचा समावेश हा हस्तशिल्पामध्ये होतो. तर हाताने बनवलेल्या जेवढ्या काही वस्तू असतील त्या सर्वांचा समावेश हा या हस्तशिल्पामध्ये होतो. जसं बांबूपासून विविध प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तू या तयार केल्या जाऊ शकतात, त्यांचा समावेशसुद्धा ह्या हस्तशिल्पामध्ये होतो. काही काही ठिकाणी वारली पेंटिंग्स काही आदिवासी बांधव तयार करतात, त्याचा समावेशसुद्धा या हस्तशिल्पामध्ये होतो. तर अशा विविध प्रकारच्या परंतु हाताने बनवलेल्या ज्या वस्तू आहेत त्यांचा समावेश हा हस्तशिल्पामध्ये होतो. आणि म्हणून म्हटलेलं आहे की हस्तशिल्प क्षेत्रामध्ये शिल्पकारांना, म्हणजे जे हाताने कोणती वस्तू तयार करू शकतात अशांना भरपूर रोजगार हा मिळालेला आहे. मग ग्रामीण व शहरी क्षेत्रातील कारागिरांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी दिल्ली हाट यासारखी मार्केट यंत्रणा अनेक शहरात सुरू केलेली आहे. की मग असे ग्रामीण भागातले जे किंवा असे जे कलाकार आहेत, शिल्पकार आहेत, जे हाताने सुबक आणि अतिशय सुंदर अशा वस्तू तयार करू शकतात, अशा ग्रामीण आणि शहरी क्षेत्रातील जे कारागीर आहे त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याकरिता दिल्ली हाट नावाची एक मार्केट यंत्रणा, म्हणजे ज्याला आपण चेन म्हणू, मार्केटमध्ये विविध प्रकारच्या वस्तू उपलब्ध करून देणारी एक ज्याला आपण मार्केट यंत्रणा म्हणतो. म्हणजे जसं संपूर्ण भारतामध्ये तुम्ही कुठेही गेलात, कोणत्याही मोठ्या शहरामध्ये गेलात तर तुम्हाला बिग बाजार किंवा डी मार्टची दुकानं ही जशी दिसतात, तर तसं दिल्ली हाट हे अशा प्रकारच्या वस्तूंचं एक दालन हे भारतातल्या विविध शहरांमध्ये गव्हर्नमेंटनी या कलाकारांना उपलब्ध करून दिलेलं आहे. म्हणजे आपल्या विविध प्रकारच्या कलाकुसरीनी युक्त अशा वस्तू अशा या दिल्ली हाटच्या या दालनामध्ये ते विकू शकतात. आणि अशाच प्रकारचं एक शहर म्हणजे त्यात सांगितलेलं आहे मुंबईमध्ये सुद्धा दिल्ली हाटचं काय आहे, एक स्टोअर आहे, ज्या ठिकाणी अशा हस्तशिल्प किंवा हातांनी तयार केलेल्या वस्तू या आपल्याला त्या दुकानातून विकत घेता येतात. आणि त्यांना खूप मागणी आहे. आणि भारतापेक्षाही जास्त मागणी ही युरोपियन कंट्रीज आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये यांना आहे. त्यामुळे परकीय चलन मिळवून देणारा हा एक मोठा उद्योग मानला जातो. त्याचं नाव आहे हस्तशिल्प. त्यानंतरचा उद्योग आहे वाहन उद्योग. की वाहन उत्पादनात भारत हा प्रमुख देश आहे. की भारतसुद्धा काय करतो, विविध प्रकारच्या वाहनांचं उत्पादन हे भारतामध्ये केल्या जातं. भारतातून जवळपास 40 देशांना वाहने निर्यात केली जातात. आणि आपल्या देशातून जवळपास 40 देशांना, 40 कंट्रीजना काय केलं जातं, विविध प्रकारची वाहने ही निर्यात केली जातात. भारतातील वाहन उद्योगालाच सनराईज क्षेत्र असे म्हटले जाते. की उदयोन्मुख, म्हणजे ज्यामध्ये खूप काही करण्यासारखं आहे असं उदयोन्मुख क्षेत्र, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, सनराईज क्षेत्र, सनराईज सेक्टर असं या उद्योगाला म्हणजेच वाहन उद्योगाला म्हटलेलं आहे. भारतातील ट्रॅक्टर उद्योग जगात सर्वात मोठा असून जगाच्या 1/3 ट्रॅक्टर उत्पादन हे एकट्या भारतामध्ये होते. आणि भारतातील ट्रॅक्टर उद्योग हा जगातला सगळ्यात मोठा उद्योग मानला जातो. की जगामध्ये एवढे ट्रॅक्टर हे कोणत्याच देशामध्ये उत्पादित केले जात नाही, तयार केले जात नाही. आणि म्हणून भारतातील ट्रॅक्टर उद्योग हा जगातला सर्वात मोठा उद्योग मानला जातो. जगाच्या 1/3 ट्रॅक्टरचं उत्पादन हे भारतामध्ये केल्या जातं. म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये ट्रॅक्टर उत्पादित केले जातात.
कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतात ट्रॅक्टरला तर मागणी आहेच, परंतु त्याचबरोबर पाश्चात्य देशांमध्ये सुद्धा या ट्रॅक्टरची प्रचंड मागणी असलेली आपल्याला दिसते आणि म्हणून भारतात वाहन उद्योगामध्ये ट्रॅक्टरचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर केलं जातं. मग भारताचे हे ट्रॅक्टर तुर्कस्तान, मलेशिया आणि आफ्रिका खंडातील देशांना सुद्धा निर्यात केले जातात. मग भारतात जे उत्पादित ट्रॅक्टर आहेत ते मलेशिया, तुर्कस्तान आणि आफ्रिका खंडातील जे विविध देश आहेत त्या देशांना निर्यात केले जातात. तर अशा प्रकारचा हा आहे वाहन उद्योग. त्यानंतरचा उद्योग आहे सिमेंट उद्योग, की आपण सगळ्यांना माहिती आहे की घर जर बांधायचं असेल आणि आताच्या काळात तर रस्तेही बांधायचे असतील तर सिमेंट हे वापरलं जातं आणि विविध प्रकारच्या सिमेंटचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात भारतात सुद्धा केलं जातं. गृहनिर्माण आणि पायाभूत संरचनेच्या विकासात सिमेंट उद्योगाची भूमिका ही महत्त्वाची आहे. की गृहनिर्माण म्हणजे घरं बांधण्यासाठी असो, कोणत्याही प्रकारच्या वास्तूचं बांधकाम असो, त्यासाठी सिमेंट हे लागतं. शिवाय ज्या काही पायाभूत संरचनेच्या विकासात म्हणजे आपल्याला जर काही बेसिक उद्योगधंदे जरी उभारायचे असतील, औद्योगिक विकास जरी साधायचा असेल, तरीही सिमेंटची आवश्यकता ही आपल्याला भासते. तंत्रज्ञानाबाबत सर्वाधिक प्रगत उद्योगांपैकी हा एक उद्योग आहे आणि तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने की ज्यामध्ये खूप प्रगती साधली जाते किंवा विविध प्रकारच्या मशिनरीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो, तर अशा टेक्नॉलॉजीच्या बाबतीत सर्वात प्रगत असा हा एक उद्योग मानला जातो की ज्यामध्ये मशिनरीचा वापर, तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. सध्या भारत हा जगात सिमेंट निर्मितीत एक महत्त्वाचा देश आहे. म्हणजे जगामध्ये जे काही प्रमुख देश हे सिमेंट निर्मिती करतात, तर त्यापैकी भारतसुद्धा हा एक महत्त्वाचा देश मानला जातो. तर अशा प्रकारचा हा सिमेंट उद्योग आहे. या ठिकाणी एका सिमेंट फॅक्टरीचं सुद्धा चित्र मी तुमच्या माहितीकरिता या ठिकाणी दिलेलं आहे. पुढचा उद्योग आहे चर्म उद्योग. भारतातील हा एक मोठा उद्योग असून हा निर्यातभिमुख उद्योग आहे. चर्म उद्योग म्हणजे काय? चामड्यापासून विविध प्रकारच्या वस्तू या तयार करणे, याला चर्म उद्योग असं म्हणतात. की आपण बघतो की चामड्याच्या विविध प्रकारच्या वस्तू या आपण वापरतो. मग आपले बूट असतील, आपण घालत असलेला बेल्ट असेल, आपण वापरत असलेलं पाकिट असेल, याशिवाय महिलांच्या विविध प्रकारच्या ज्या काही पर्सेस आहेत त्या पर्सेसचा, शिवाय आपल्या चपला असतील, तर अशा विविध प्रकारच्या वस्तू या चर्मोद्योग क्षेत्रांमध्ये निर्माण केल्या जातात आणि त्याचं भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेरसुद्धा खूप मागणी असलेली आपल्याला दिसते. म्हणून हा सुद्धा उद्योग निर्यातभिमुख उद्योग मानला जातो. म्हणजे या उद्योगाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या ज्या वस्तू आहेत त्या बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर विकल्या जातात. त्यानंतरचा उद्योग आहे मीठ उद्योग, की ज्याच्याशिवाय आपलं जेवण हे आपण जेवू शकत नाही, असं महत्त्वपूर्ण आपल्या जीवनातील आणि जेवणातील घटक म्हणजे काय? मीठ. की मीठ उद्योग हा सुद्धा काय भारतात सध्या मीठ उद्योगातील एक प्रमुख देश आहे. की जगात सर्वच देशांमध्ये मीठ उत्पादन केलं जातं, तर भारतसुद्धा हा त्यातील एक प्रमुख देश मानला जातो. भारतात मिठाचे वार्षिक उत्पादन 200 लाख टन इतके होते. म्हणजे प्रचंड प्रमाणावर भारतामध्ये मीठ हे उत्पादित केलं जातं आणि आयोडीनयुक्त मिठाचे उत्पादन 60 लाख टन इतके होते. की आपण टी व्हीवर सुद्धा अनेक प्रकारच्या जाहिराती येतात की आयोडीनयुक्त मीठ हे खाल्लं पाहिजे, कारण आयोडीनयुक्त मीठ हे आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आयोडीनयुक्त मीठ खाल्लं नाही तर आपल्याला गलगंडासारखे आजार होतील. याशिवाय आपल्या मेंदूतील ज्या पेशी आहेत त्यासुद्धा कार्यान्वित होण्याकरिता आपल्याला मीठ हे आवश्यक आहे, ज्याचं शास्त्रीय नाव सोडियम असं मानलं जातं. आपल्या शरीरामध्ये जर सोडियम कमी झालं तर आपल्याला
थकवा जाणवतो, आपण लगेच थकतो. म्हणून या सोडियमचं प्रमाण हे योग्य प्रमाणात आपल्या शरीरात राहावं याकरिता मिठाचा दैनंदिन वापर करणंसुद्धा आवश्यक आहे. जसं मीठ खाणे आवश्यक आहे तसं ते मर्यादित प्रमाणात खाणेसुद्धा आवश्यक आहे, कारण त्याचा परिणाम हा आपल्या आरोग्यावर होत असतो. तर आयोडीनयुक्त मिठाचं उत्पादन हे 60 लाख टन इतकं भारतामध्ये केल्या जातं. तर अशा प्रकारे मीठ उद्योग हा सुद्धा भारतातला एक प्रमुख उद्योग मानला जातो. त्यानंतरचा उद्योग आहे सायकल उद्योग, की आपण सगळेजण लहानपणी आपल्याला अत्यंत प्रिय अशी काय असते, सायकल असते, ज्यावर आपण आपल्या सायकलवर मनसोक्त फेऱ्या इकडून तिकडे मारतो आणि आपल्या बाल जीवनाचा आनंद आपण घेत असतो. तर अशी जी सायकल आहे, हा सायकल उद्योगसुद्धा भारतातला एक मोठा उद्योग आहे. सायकल उत्पादनात भारत जगात अग्रेसर आहे, म्हणजे भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सायकलचं उत्पादन हे केल्या जातं. मग यामध्ये पंजाब आणि तामिळनाडू या राज्यात सायकलींचे उत्पादन हे होते. आणि या सायकल उद्योगामध्ये जे प्रमुख राज्य आहेत त्यामध्ये पंजाब आणि तामिळनाडूचा महत्त्वाचा वाटा आहे. लुधियाना हे शहर देशातील प्रमुख सायकल उत्पादन केंद्र आहे. म्हणजे भारतातील ज्या प्रमुख सायकल कंपन्या आहेत त्या लुधियाना येथे काय करतात, आपल्या सायकलींचं उत्पादन हे करतात. म्हणून लुधियाना हे शहर सायकल उत्पादन क्षेत्रामध्ये प्रमुख केंद्र मानल्या जातं. भारत नायजेरिया, मेक्सिको, केनिया, युगांडा, ब्राझील या देशांना सायकली निर्यात करतो. आणि भारतामध्ये ज्या उत्पादित केल्या जाणाऱ्या ज्या सायकली आहेत त्यांची निर्यात ही भारत कुठे कुठे करतो, नायजेरिया, मेक्सिको, केनिया, युगांडा आणि ब्राझील या देशांना तो आपल्या काय करतो, सायकली निर्यात करतो. तर अशा प्रकारे सायकल उद्योग हा सुद्धा भारताचा एक प्रमुख उद्योग मानला जातो. त्यानंतरचा उद्योग आहे खादी व ग्रामोद्योग. ग्रामीण भागातील औद्योगिकरणात चालना देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. की आता खादी म्हणजे काय, एक प्रकारचं सुती वस्त्र की ज्याची निर्मिती ही बहुतांश खेड्यामधले जे कामगार लोक आहेत की जे या उद्योग क्षेत्राशी जुळलेले आहेत ते हातमागावर किंवा विविध प्रकारच्या यंत्रांचा वापर करून खादीचं कापड हे निर्माण करतात. आणि हे कापड सुती आणि आपल्या शरीराला अनुकूल असल्यामुळे त्याची प्रचंड मागणी ही जगभरामध्ये आहे. भारतात तर आहेच, परंतु जगभरामधून अशा प्रकारच्या सुती आणि तलम कपड्यांना मागणी असलेली आपल्याला दिसते. तर ग्रामीण भागातील औद्योगिकरणाला, म्हणजे ग्रामीण भागामध्ये उद्योगधंद्यांचा विकास व्हावा आणि त्यांचा प्रचार आणि प्रसार व्हावा याकरिता भारताने खादी ग्रामोद्योग आयोगाची स्थापना ही भारतामध्ये करण्यात आलेली आहे. आता ग्रामोद्योग म्हणजे काय, की विविध प्रकारचे लघु उद्योग, कुटीर उद्योग हे खेडेगावात त्यांची उभारणी केली जाते किंवा घराघरामधून हे उद्योगधंदे चालवले जातात, की ज्यासाठी फारशी काही गुंतवणूक, मोठ्या जागेची आवश्यकता नसते किंवा फार मोठे कारखाने त्यासाठी लागत नाही. तर घराघरात अशा प्रकारचे उद्योग हे चालवले जाऊ शकतात आणि त्यामुळे ग्रामीण भागातल्या मोठ्या लोकांना काय मिळतो, मोठ्या लोकसंख्येला रोजगार हा प्राप्त होऊ शकतो. तर अशा प्रकारचे जे ग्रामोद्योग आहेत त्यांचा विकास व्हावा याकरिता भारत सरकार हे सतत प्रयत्नरत असतात. तर ग्रामीण क्षेत्रातील पारंपरिक उद्योग, हस्तउद्योग, कुटीर उद्योग तसेच स्थानिक स्तरावर उपलब्ध असलेली साधनसंपत्ती व मनुष्यबळ उपयोगात आणणाऱ्या लघुउद्योगांचा विकास करावा व रोजगार निर्मितीच्या माध्यमातून गावांना स्वावलंबी बनवावे ही आयोगाच्या स्थापनेमागील प्रमुख उद्दिष्ट होती. की ग्रामीण क्षेत्रातील जे पारंपरिक उद्योग आहेत, म्हणजे जे परंपरागत पद्धतीने चालत आलेले जे उद्योग आहेत, की विविध प्रकारच्या वस्तू तयार करणे,
जसं आपण ग्रामीण भागातल्या स्त्रिया या पापड लाटतात, लोणची करतात, विविध प्रकारचे शेतातील जे काही उत्पादित वस्तू असतात त्या वस्तूंपासून निरनिराळ्या प्रकारचे, जसं आवळ्यापासून आवळा कँडी तयार करणे, आवळ्याचा मुरब्बा तयार करणे, असे जे काही उद्योग आहेत ते जे पारंपरिक उद्योग आहेत. शिवाय हस्तउद्योग आहे, म्हणजे हातापासून कुंभार काय करतो, मातीची भांडी बनवतो. याशिवाय अनेक प्रकारच्या बांबूंच्या विविध वस्तू ग्रामीण भागातील लोक हे तयार करतात. तर अशा उद्योगांचा या ग्रामोद्योगामध्ये काय होतो, समावेश होतो. मग आता स्थानिक स्तरावर उपलब्ध असलेली साधनसंपत्ती, म्हणजे त्या भागामध्ये त्या खेड्यामध्ये जी काही उपलब्ध साधनसामुग्री असेल त्या साधनसंपत्तीचा वापर आणि त्या ठिकाणी उपलब्ध जे मनुष्यबळ आहे, म्हणजे त्या ठिकाणी उपलब्ध असलेले जे कामगार आहेत, लोक आहेत, त्या लोकांच्या श्रमाचा वापर करावा आणि या लघुउद्योगांचा विकास हा घडून आणावा आणि त्यांच्या माध्यमातून लोकांना रोजगार हा उपलब्ध करून द्यावा आणि गावांना काय बनवावं, स्वावलंबी बनवावं. हीच हा जो आयोग आहे, खादी व ग्रामोद्योग आयोग, याकरिता या आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि त्याचं हेच उद्दिष्ट आहे की ग्रामीण भागातल्या लोकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध व्हावा आणि त्यांनासुद्धा काय मिळावं, पैसे मिळावे. याकरिता या खादी व ग्रामोद्योग आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि गावांना स्वावलंबी बनवणे हा या आयोगाच्या स्थापनेमागील प्रमुख उद्दिष्ट हे मानल्या जातं. अशा प्रकारचा हा खादी व ग्रामोद्योग मानला जातो. पुढे आहे शेती उद्योग, की आपण सगळ्यांना आपणास माहिती आहे की आपण एका कृषीप्रधान देशामध्ये राहतो. भारत हा एक कृषीप्रधान देश मानला जातो, कारण या ठिकाणची 70% जनता ही काय, शेती आणि शेतीवर आधारित जे निरनिराळे उद्योगधंदे आहे त्यामध्ये गुंतलेली आपल्याला दिसून येते. भारतात पारंपरिक पद्धतीने आणि आधुनिक पद्धतीने शेती केली जाते, की भारतात दोनही प्रकारे शेती केली जाते, परंपरागत पद्धतीने आणि आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने शेती केली जाते. शेतीची अनेक कामे बैलांच्या मदतीने केली जातात. तसेच यंत्रांचा वापर नांगरणी, पेरणीपासून कापणी, मळणी इत्यादी कामात होत आहे. आता शेतीची कामे ही आपण बघतो की परंपरागत पद्धतीने बैलांपासून किंवा बैलांच्या मदतीने केली जातात. तसेच आजकाल यंत्रांचा वापर हा नांगरणीकरिता, म्हणजे जमीन नांगरण्याकरिता, तर पेरणीपासून, म्हणजे आपल्याला एखादं पिकाचं रोपण करायचं असेल, पेरणी करायची असेल तर पेरणी करण्यापासून तर कापणीपर्यंत, म्हणजे ते पीक तयार झाल्यानंतर ते कापण्यासाठी, आणि मळणी म्हणजे त्यातून धान्य वेगळं करण्यासाठी, तर इत्यादी कामात यंत्रांचा वापर हा मोठ्या प्रमाणावर केला जातो. भारताचा ग्रामीण भागातील प्रमुख व्यवसाय शेती आणि शेतीवर आधारित इतर कामे हा आहे, की भारतातील जी काही ग्रामीण भाग आहे, खेडे आहेत, त्या खेड्यांमध्ये शेती आणि शेतीवर आधारित विविध प्रकारची जी कामे आहेत, व्यवसाय आहेत, हा भारतातील लोकांचा प्रमुख व्यवसाय मानला जातो. खेड्यापाड्यात शेती व पशुपालन व्यवसाय चालतो. शेतीची कामे व शेती उत्पादन यावर 70% समाज हा अवलंबून आहे. मग आजही खेड्यापाड्यामध्ये शेती केली जाते आणि शेतीवर आधारित पशुपालनाचा व्यवसायसुद्धा चालतो. शिवाय शेतीची कामे आणि शेती उत्पादन यावर 70% समाज हा अवलंबून आहे. म्हणजे भारतातील ग्रामीण भागातील जनता, 70% जनता ही शेतीवर अवलंबून आहे. म्हणजे शेती हा त्यांचा प्रमुख उद्योग मानला जातो. शेती उद्योगात पुरुषांच्या बरोबरीने महिलांचा वाटाही मोठा आहे, की भारतात फक्त शेतामध्ये पुरुषच राबतात असं नव्हे, तर शेती आणि शेतीशी संबंधित जे काही उद्योगधंदे आहे त्यामध्ये महिलांचा वाटासुद्धा खूप मोठा आहे. त्यासुद्धा काय करतात, शेतकऱ्याबरोबर
श्रम करतात. भारतात शेती व्यवसाय हा विविध हंगामामध्ये चालतो. अनेक प्रकारची पिके ही शेतात घेतली जातात आणि मग भारतात विविध प्रकारच्या हंगामामध्ये हा जो शेतीचा व्यवसाय हा केला जातो. म्हणजे विविध प्रकारच्या ऋतूंमध्ये हा शेतीचा व्यवसाय केला जातो. ज्वारी, गहू, तांदूळ, डाळी, तेलबिया यांचे प्रामुख्याने उत्पादन घेतले जाते आणि या भागामध्ये ज्वारी, गहू, तांदूळ, डाळी, तेलबिया या प्रकारच्या धान्यांचं, कडधान्यांचं उत्पादन हे प्रामुख्याने घेतल्या जातं. त्याचबरोबर कापूस, ऊस यांच्यावर प्रक्रिया करून कापड, साखर हेही उद्योग चालतात. मग त्याचबरोबर कापूस, ऊस यासारख्या पिकांचं उत्पादन घेतलं जातं आणि त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग हे उभारले जातात. जसं कापसापासून साखर, गूळ बनवली जाते, तर कापसापासून कापड तयार केला जातो, तर ऊसापासून साखर, गूळ यासारखे पदार्थ हे तयार केले जातात. म्हणजे शेतीतून जे काही उत्पादन निघतं त्यावर विविध प्रकारची प्रक्रिया करून त्यापासून विविध प्रकारची उत्पादनंही काढली जातात. कापसापासून कापड तयार केला जातो, तर ऊसापासून निघणारा जो रस आहे त्यापासून गूळ आणि साखरही तयार केली जाते. याशिवाय फळे आणि भाजीपाला यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन शेतीतूनच होत आहे. आपण बघतो की विविध प्रकारची फळे आणि भाजीपाला यांचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन हे शेतीतूनच होतं. फळं किंवा भाजीपाला हा की आपण फॅक्टरीमध्ये उत्पादन त्याचं करू शकत नाही. अलीकडे यावर प्रक्रिया करणारेही अनेक उद्योग चालत आहे. की अलीकडे आपण बघतो की फळांवर विविध प्रकारच्या प्रक्रिया केल्या जातात. त्यापासून जॅम तयार केला जातो, जेली तयार केली जाते. या जेलींचे अनेक चॉकलेट्स आपण सुद्धा खात असाल. शिवाय या फळांपासून ज्यूस तयार केले जातात, रस तयार केले जातात. विविध प्रकारच्या औषध निर्मितीसाठी सुद्धा फळांचा वापर केला जातो. विविध प्रकारचे पदार्थ या फळांपासून तयार केले जातात. म्हणून म्हटलं आहे की यावर म्हणजे या फळांवर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग हे आजकाल चालत असलेले आपल्याला दिसतात. शेतीमधून मानवाच्या मूलभूत गरजा या भागवल्या जातात. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा या ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या शेती करून मानव हा भागवू शकतो. शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून ग्रामीण क्षेत्रात बँका आणि सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते. मग या शेती व्यवसाय हा वाढावा, अधिकाधिक लोकांनी त्यामध्ये सम्मिलित व्हावं, शेती करावी आणि त्याचं उत्पादनही वाढवावं, याकरिता ग्रामीण भागामध्ये अनेक बँका आणि सहकारी संस्था म्हणजे काय की ज्यामध्ये अनेक लोक एकत्र येतात आणि स्वतःची एक आर्थिक मदत करणारी संस्था म्हणजे बँकेसारखीच एक संस्था निर्माण करतात. तर अशा बँका आणि सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना काय दिलं जातं, कर्जसुद्धा दिलं जातं की जेणेकरून शेती उत्पादनामध्ये वाढ व्हावी आणि या कर्जाचा उपयोग ते शेतीसाठी करावे. पंचायत समितीमार्फत शेतीविषयक सुधारणांसाठी थेट भेट योजना, शेती सहली आणि शेतकरी मेळावे आयोजित केले जातात. मग ग्रामीण भागामध्ये ज्या पंचायत समिती असतात त्या पंचायत समितीमार्फत अनेक शेतीविषयक सुधारणांसाठी प्रशिक्षण दिलं जातं किंवा अशा क्षेत्रांना भेट दिली जाते की ज्या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी अशा प्रशिक्षणातून आपल्या शेतीमध्ये भरघोस उत्पादनही घेतलेलं आहे. म्हणजे त्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं, त्यासाठी त्या भागामध्ये जाऊन थेट भेट घेतली जाते. शिवाय शेती सहली या काढल्या जातात. शेती सहली म्हणजे काय की एखाद्या शेतकऱ्याने खूप सारं उत्पादन घेतलं असेल एखाद्या पिकातून किंवा एखाद्या पिकाचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर घेतलं असेल तर अशा भागामध्ये अनेक शेतकरी हे जातात आणि त्या शेतकऱ्याने जे काही उत्पादन घेतलं असेल
त्या शेताला भेट देतात आणि त्यातून बोध घेतात की आपण सुद्धा असं काही करू शकतो का. आणि शिवाय अनेक प्रकारचे शेतकरी मेळावे आयोजित केले जातात, म्हणजे शेतकऱ्यांचं गेट टुगेदर केलं जातं, एकत्र शेतकऱ्यांना आणलं जातं आणि जेणेकरून त्यांचे जे काही स्वतःचे अनुभव असतील, जे काही त्यांनी या शेती उद्योगातून साधलेली जी प्रगती असेल ती एकमेकांपुढे मांडली जाते. आणि या मेळाव्यातून अनेक प्रकारच्या शेतकी यंत्रांचा, शिवाय शेतकऱ्यांनी घेतलेल्या नवनवीन पिकांचा मेळावा भरवला जातो आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारची आर्थिक बळकटी देणारी शेती कशी करावी याविषयी मार्गदर्शन हे केल्या जातं. शेतीची अवजारे, बी बियाणे, खते यांचाही पुरवठा केला जातो. हे सर्व कोण करतं? ग्रामीण भागामध्ये पंचायत समितीमार्फत हे केल्या जातं की शेतीची अवजारे असतील किंवा बी बियाणे असतील किंवा चांगल्या प्रकारची खते असतील, यांचा पुरवठासुद्धा पंचायत समितीमार्फत हा केला जातो. शिवाय कृषी विद्यापीठाच्या विस्तार सेवा विभागाकडून शेतकऱ्यांना माती परीक्षण, फळबाग रोपवाटिका, मत्स्य व्यवसाय, कुक्कुटपालन, बंदिस्त शेळीपालन, गाई म्हशींचे संगोपन, दुग्ध व्यवसाय याचेही प्रशिक्षण हे दिल्या जाते. मग जे आपल्या जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर जे कृषी विद्यापीठ असतात किंवा जे ॲग्रिकल्चर कॉलेज असतात, तिथल्या विस्तार सेवा विभागाकडून ज्यांच्याकडे ही कामगिरी सोपवलेली असेल तर अशा विभागाकडून शेतकऱ्यांना माती परीक्षण, म्हणजे त्यांच्या शेतामध्ये असलेली जी माती आहे ती कशा प्रकारची आहे, ती कोणत्या प्रकारचं पीक उत्पादन घेण्यासाठी पोषक आहे, याची माहिती ही कृषी विद्यापीठाच्या विस्तार सेवा विभागाकडून शेतकऱ्यांना दिली जाते. फळबाग रोपवाटिका, म्हणजे फळांची जी लहान लहान रोपं असतात ती कशा प्रकारे तयार करायची. रोपवाटिका म्हणजे नर्सरी, म्हणजे बागांची जी नर्सरी आहे ती कशी तयार करायची. मत्स्य व्यवसाय म्हणजे जी मासळी असते त्या मासळीचा व्यवसाय कसा करायचा, कशा प्रकारे शेतामध्ये आपण शेततळे खोदून त्यामध्ये मत्स्य व्यवसाय करू शकतो. कुक्कुटपालन म्हणजे ज्याला आपण चिकनला खूप डिमांड आहे पूर्ण भारतात, जगामध्ये, तर कुक्कुटपालन कशा प्रकारे करू शकतो. बंदिस्त शेळीपालन, शेळीच्या मांसाला खूप मागणी आहे सर्व ठिकाणी, तर त्या बंदिस्त शेळीपालन म्हणजे एकाच छोट्याशा जागेमध्ये शेळ्यांचं संगोपन आपण कसं करू शकतो आणि त्यापासून मांस उत्पादन हे कसं करू शकतो. गाई म्हशीचे संगोपन, गाई म्हशी ज्या आहेत त्यातून जे दुग्ध उत्पादन आपल्याला मिळतं तर त्यांचं संगोपन कसं करावं आणि दुग्ध व्यवसाय कसा करावा, या सर्वांचं प्रशिक्षण हे आपल्याला किंवा भारतातल्या शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठाच्या विस्तार सेवा विभागाकडूनही दिले जाते. याशिवाय जिल्हा व्यवसाय मार्गदर्शक संस्थेकडून सुद्धा मार्गदर्शन शेतकऱ्यांना केलं जातं. म्हणजे जिल्हा स्तरावर अशा प्रकारचे काही व्यवसाय मार्गदर्शन केंद्र हे उभारण्यात आलेले आहे, ज्या ठिकाणी शेती आणि शेतीवर आधारित जे काही उद्योगधंदे आहे किंवा त्याला पूरक असे व्यवसाय शेतकरी कशा पद्धतीने करू शकतात याबद्दलचं मार्गदर्शन हे जिल्हा व्यवसाय मार्गदर्शन संस्थेकडून शेतकऱ्यांना दिलं जातं. शिवाय उत्पादित माल हा साठवणुकीसाठी गोदाम म्हणजे वेअरहाऊस बांधणीसाठी सुद्धा अर्थसहाय्य दिले जाते. शिवाय या जिल्हा स्तरावरील व्यवसाय मार्गदर्शन संस्थेकडून उत्पादित मालासाठी साठवणुकीसाठी गोदाम म्हणजे वेअरहाऊस उभारणीसाठी शेतकऱ्यांना कर्जसुद्धा दिलं जातं, अर्थसहाय्यसुद्धा केलं जातं, म्हणजे पैशाची मदतही केली जाते. भारत अन्नधान्य उत्पादनात आणि पीक पद्धतीत स्वयंपूर्ण होत आहे की या सर्वांचा परिपाक आपल्याला काय दिसतो की भारत आज अन्नधान्याच्या उत्पादनात आणि पीक पद्धतीमध्ये स्वयंपूर्ण होत चाललेला आहे. ठिबक सिंचन, सेंद्रिय शेती यासारख्या आधुनिक पद्धतीने शेती करण्यात येत आहे. ठिबक सिंचन म्हणजे पाणी देण्याची एक पद्धती आहे
की ज्या पद्धतीतून हळूहळू थेंब थेंब पाणी हे सर्व पिकांना पुरवल्या जातं, की त्यासाठी विविध प्रकारच्या याचे प्रकार असतात. स्प्रिंकलर असतील किंवा शेतामध्ये संपूर्ण शेतामध्ये पाईपलाईन ही टाकली जाते आणि त्यामधून हळूहळू थेंबाथेंबाच्या माध्यमातून शेतीला पाणी पुरवठा केला जातो. अशी ठिबक सिंचन, सेंद्रिय शेती म्हणजे ज्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर केला जात नाही, तर पूर्णतः नैसर्गिक खतांचा वापर केला जातो आणि जगभरामध्ये अशा प्रकारच्या सेंद्रिय फळांना, शेतकी उत्पादनांना खूप मागणी असते. तर अशी सेंद्रिय शेती यासारख्या आधुनिक पद्धतीने शेती करण्यात आज भारत आघाडीवर येत असलेला आपल्याला दिसतो आणि या माध्यमातून भारताचा आर्थिक विकास हा व्यापार आणि उद्योग क्षेत्रांमध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 9वा विषय इतिहास यामधील 8वं प्रकरण, ज्याचं नाव आहे उद्योग व व्यापार, यातील पहिला भाग हा बघितला. यानंतरचा दुसरा भाग आपण पुढच्या आठवड्यात बघूया. मी आशा करतो की हा जो पहिला भाग आहे हा तुम्हाला लक्षात आलेला असेल. कोणाला काहीही समस्या असल्यास तुम्ही मला माझ्या पर्सनल मोबाईलवर फोन करून कॉन्टॅक्ट करून त्याबद्दल विचारणा करू शकता. हे सर्व या पहिल्या भागामध्ये जे आपण शिकलो त्याबद्दलचे काही प्रश्न मी गुगल फॉर्ममध्ये तुम्हाला देणार आहेत. हे सर्व सांगून मी इथे थांबतो आणि आपला हा पहिला भाग समाप्त झाला. धन्यवाद.